आपला कोण नाही आला, गुलू नाही आला. घन डिस्कशन चालू आहे तिघांचं. हाईप क्रिएट झाले, हाईप ब्लॉगला हाईप क्रिएट झाले. आता माझ्या आवडत्या कारखान्यामध्ये यांना घेऊन आलोय. नमस्कार मंडळी, सुप्रभात. मी प्रकाश पटेल तुम्हा सर्वांचं आणखी एका ट्रॅव्हल ब्लॉग मध्ये स्वागत करतोय. तर आता आम्ही चाललो फिरायला. आणि फिरायला कुठे चाललो काय रा, आपण गणपती बाप्पा बघायला. हमरापूरते असलेला गणपतीचा जो कारखाना आहे ते बघायला चाललो. आणि कायराला आम्ही फर्स्ट टाइम घेऊन चाललेलो आहोत. सो कायरा एन्जॉय करेल ना. तो सो चला, मला गणपती पण बुक करायचा आहे. माझ्या घरी गणपती असतो 2.5 दिवस. सो चला या ट्रॅव्हल ब्लॉगला सुरुवात करूया आणि खूप छान छान गणपती दाखवूया आणि तिकडचे कारखाने सुद्धा एक्सप्लोर करूया. आणि या प्रवासामध्ये स्पेशली माझ्यासोबत तावडे, समीर आणि सचिन असणार आहे. हे गावावरनं आलेत स्पेशली कायराला भेटायला आणि त्यांना गणपती पण बुक करायचा आहे. सो आता आम्ही असे सर्वजण जाणार आहोत. मजा येणार आहे. यांना पण एक्सपिरियन्स होईल गणपतीच्या पेंटचा, गणपतींचा. आणि पहिल्यांदाच तावडेच्या सेल्टॉस मध्ये. तावडे संद्रूप उघड ना. हे बघ, हे बाबू, हे बघ काय, हे बघ कायरा, हे बघ. वाव, ये तो हम खाली वीडियो में देख रहे इतने दिन से. हाँ कायरा, 15 ते 20 मिनिटाच्या प्रवासानंतर आपण आता पोहोचलेलो आहोत गणरायाच्या पंढरीमध्ये, म्हणजेच हमरापूर जोहे या ठिकाणी. चला, मजा येणार आहे. हे बघ असं आहे, असे आहेत सगळे. समीर टेम्पो विम्पो मध्ये असे गणपती जातात. मस्तपैकी गाडी पार्क केली आणि कायरा मॅडम, समीर, आम्ही चाललो चित्रशाळेमध्ये गणपती बघायला. आमचा गणपती जिथून नेहमी आम्ही बुक करतो ना तिथं आलो आणि ती चित्रशाळा दाखवतात. कायरा मॅडम, हे बघा इथले गणपती बघा. कायरा एक्साइटेड झाली गणपती बघून. कडे गेली. ओके ओके, फायनली हे मिशन सक्सेसफुल. या सर्वांना इकडची चित्रशाळा दाखवायला आलोत. हे बघ, जबरदस्त क्वालिटी नाही, क्वांटिटी पण बोलते. अशा प्रकारचा फुल फेज मध्ये आता काम चालू आहे. फायनली माझ्या आवडत्या कारखान्यामध्ये यांना घेऊन आलोय. आता मूर्त्या दाखवतो तुम्हाला जबरदस्त. कायरा, काय आहे, काय आहे, हे बघा, हे बघा. कशा वाटतात तुम्हाला नक्की सांगा. इथली पेंटिंग मला सर्वात जास्त आवडते. नुसती धावते. हा बाप्पा बघू की तो बाप्पा बघू. बाबू काय आहे, काय आहे, काय काय आहे. बाप्पा आहे ना, बाप्पा आहे ना. वाव, इकडच्या मूर्त्या क्लास असतात पण प्राइस पण तशीच आहे. तुमचा बजेटचा काही इश्यू नसेल ना, इथं 100% तुम्हाला बाप्पा आवडल्याशिवाय राहणार नाही. ए कायरा, चल. ए चल चल बाबू, चल 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 चल. अरे अरे रे रे रे, खुश झाली, खुश झाली. या कारखान्यामध्ये त्या कारखान्यात, त्या कारखान्यामध्ये या कारखान्यात, असंच चालू आहे आमचा. गेल्या वर्षी पण आलो होतो इथं सार्थक आर्ट्सला, आता पण आलोय. आता यंदाच्या मूर्त्या बघूया कशा आहेत. बघू कसे गणपती बाबा फिरतात. अरे मस्त ना, डान्स करतात ना. हा ना, मजा येते. घन डिस्कशन चालू आहे तिघांचं. काय करायचं, काय करायचं. गणपती शोधतायत, भेटत नाही. या मॅडम इथं फिरत आहेत. अशा प्रकारे सुरेखा आर्ट्समधलं काम चालू आहे. इकडच्या मूर्त्या आहेत ह्या बघा. आणि वरती मनीषा कला केंद्रामध्ये आलोय आणि इकडच्या मूर्त्या बघा. हे हमरापूरमध्ये आहे ही शाळा.
फुल प्लेज मध्ये काम चालू आहे. कच्च्या मूर्त्या एकदम जबरदस्त. जाम मोठे कारखाने बघ, कारखानेच कारखाने. भाई कसा वाटते फिरून? खूप सारे गणपती ओके. आणि आमची मॅडम इकडे कंटाळली थोडी. तिला नुसतं गणपतीने हात लावायला पाहिजे का? किती मोठा म्हणजे गणपतीचा उत्सव असतो आपला. इथं आल्यावर समजतं, नाहीतर आपल्याला वाटतं की हा आपल्या घरात बाप्पा आला एवढंच. पण इथला सगळा ह्या माहोल बघितल्यावर समजतं काय आहे हे. हां, अजून फक्त 30 तारीख आहे, 30 जूनची. घरोघरीच गणपती आहे. इथून फक्त झूम करा तर गणपती दिसतील इथं समोर. गणपतीच्या गाड्या हे ते हे बघा. आजची मोठी टाच अशी आहे म्हणजे तावड्या आणि याला समीरला गणपती बुक करायचे, ते पण 8. आणि ह्यांचे स्वतःचे 2 आहेत आणि बाकी मित्रांचे. सो प्रत्येकाला फोटो पाठवायला लागतात, ज्याला पसंत आहे. त्याच्यामुळं थोडासा टाईम जातो आहे. पण थोडे शोधतो आहे गणपती. आणि थोडासा रेट पण यावर्षी जास्त आहे, खूप जास्त आहे. म्हणजे हे गणपती मला वाटते ते PUPचे बंद होते आणि त्याच्यामुळे जाम रेट वाढलेले आहेत. सो तुम्ही जरी येत असाल ना तरी तुम्हाला जास्त रेट बघायला भेटतील. फायनली शेवटी बल्लाल आर्ट्समध्ये घेऊन आलो आहे. आता बघूया इथं गणपती आवडतात, कारण इथं सगळ्यात जास्त क्वांटिटी असते माझ्या मते. सो बघूया. तावडे थोडासा आता नाराज पण आहे, कारण खूप टाईम झाला आम्ही फिरतोय. एनर्जी डाऊन झाली आहे. इकडचे गणपती दाखवतो आधी फटाफट. हे बघा, हे छोटे आहेत, 1.5-2 फुटाचे. ठीक आहे. आणि ह्याच्या खाली इथं हे थोडे मोठे आहेत आणि इथं नंबरिंग दिलेलं आहे. गेल्या वर्षी पण केलं होतं यांचं मी. आणि इकडे आहेत आता मोठे गणपती. बघा, हे एकदम मोठे गणपती. जबरदस्त आहे, जबरदस्त पेंटिंग. हा एक, ही पण छान पेंटिंग वाटते. कशी वाटली तुम्हाला नक्की सांगा. अजून हा पण मस्त आहे, छोटा आहे पण मूर्ती क्लास आहे आणि पेंटिंग पण छान आहे. हां, आणि हा बघा इथला एकदम कडक कडक. ही बघा. हे कायरा कुठला आवडला बाप्पा? कुठला बाप्पा पाहिजे? यो एवढा मोठा कसा नाही याचा? कायराला हा बाप्पा आवडला. 3 ते 4 फुटामध्ये इकडे हे गणपती आहे. फटाफट दाखवतोय. तुम्हाला कुठले आवडले तर इथं या, व्हिजिट द्या. दमलो मूर्त्या बघून. आता थोडासा प्लॅनमध्ये चेंज आहे. इथल्या मूर्त्या आवडल्यात, थोड्या सॉर्टिंग केल्यात. आणि आता इथून आता पेनला जायचं आहे, कारण पेनला ऑलरेडी एक मिलिंदने कॉन्टॅक्ट दिला आहे. त्याचा एक मित्र आहे. सो तिथे चाललो आता. पेनला निघालो सर्वजण. आमच्या मेन गणपतीचा दुधाचा ब्रेक झाला आहे. जाम दमली. अमरापूर जोहायला गणपती शोधून दमले बाबा 3 जण. खास सिंधुदुर्गवरून गणपती न्यायला आले. आता डायरेक्ट पेनमध्ये. आता बघूया भेटतंय का. फायनली आता टास्क झाला. आता तो आमचा ट्विस्ट निर्माण झाला का आता एवढा फिरून कणपती भेटतात की नाही. आणि आमच्याकडे टाईम पण लिमिटेड आहे. 7 वाजेपर्यंत गणपती भेटला पाहिजे, नाहीतर मग हे गणपती घेणार नाहीत आणि जाणार आहेत. हाईप क्रिएट झाले, ब्लॉगला हाईप क्रिएट झाले आता. कारण यांना आता परत सिंधुदुर्गला पण जायचं आहे, रात्री निघायचं आहे. बघूया काय करतात. गणपती शोधता पेनला पोचलो आणि आता माणूस भेटलाय. जाऊया लोकेशनला. पेनमध्ये आलोत. मिलिंदचा आणि तावड्याचा काहीतरी मित्र आहे. आता इकडे बघा, घराघरात गणपती असा. पहिली रूम, दुसरी रूम, सर्वकडे बाप्पा असे आहेत. असे गणपती असे चाललेत. छोटे बाप्पा ना बाबू, छोटे बाप्पा ना. काय वाटते? मस्त बाप्पा आहेत, मस्त आहेत बाप्पा. आता असा हा मित्र भेटला होता मिलिंदचा. हे 2 हे सर्वजण मूर्त्या ज्या आम्ही सिलेक्ट केल्यात ना, आम्हाला ते सर्व मूर्त्या रेडी करून देणार आहेत. सो आता जास्त काय फिरायला भेटलं ना, आणि इकडे काय मार्केटला काय जास्त नाही. सो गाडी आता पुन्हा एकदा काढली. थोडंसं ऑन कॅमेरा नाही, ऑफ कॅमेरा डिस्कशन झालं. थोडंसं सजेशन्स हे वगैरे क्रॉस केले आम्ही. समीर आता खुश झालाय, अपडेट देत आहे आणि ट्रान्सपोर्ट वगैरे पण देणार आहेत. आणि ज्या मूर्त्या यांना आवडल्या त्या सर्व देणार आहेत. सो चला आता निघूया. पेन सिटीमधून निघालो जातो पुढे. हायवेवर नाही, पहिला ब्रेक घेतलाय पेनमधून निघून. स्पेशली अमृततुल्य पिवायला का समीर? कसला चहा? गुलाचा चहा. 5 गुलाचे चहा द्या. कोण नाही आला? गुलू नाही आला. चहा पिऊन आता निघालोत. आता मला ड्रॉप करतील हे आणि जायचा प्लॅन आहे. मी यांना सांगतोय थांबा काय बोलायचं. ठीक आहे. स्वतः यांचे गणपती बुक तर नाही झाले, पण ते बुक होणार आहेत. त्या माणसाला भेटलोय, ते यांना फोटो बिटो पाठवतील आणि नंतर करतील. अशा प्रकारे आपला हा गणपतीचाच ब्लॉग आहे, बाकी काय आता मी सांगत नाही. सो हा छोटासा गणपतीचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला? तसा ब्लॉग मोठाच झाला सर, मला माहिती आहे. ठीक आहे. सो चला हा ब्लॉग इकडे आपण एंड करूया. आज मी स्पेशली ब्लॉग आहे ना, नेहमी रश्मी असते इकडे माझ्यासोबत, पण आता समीर आहे ना, समीरला उपयोग येते. सो समीर इकडे बघ. यही समीर हो छोटा चड्डी पहनता था, वही है समीर. आज मिल गया 15 साल बाद.
ठीक आहे. मेमरीजसाठी बनवलाय स्पेशली ब्लॉग आमच्या, हे आता 15 वर्षांनी त्याच्या कारणाने. ठीक आहे. म्हणजे 2011ला भेटले होते मला इंजिनिअरिंगला, तेव्हापासूनची आमची मैत्री आहे. पण घरी काय येत नव्हते, या मुंबईत यायचे आणि इथून शॉर्टकटनेच जायचे पनवेलवरनच. तर तेव्हा उरण आमच्या कोपऱ्यात आहे ना, येत नव्हते. ठीक आहे. सो आज त्यांना चान्स भेटला. सो जास्त नको बोलूया, हा ब्लॉग इकडेच एंड करूया. काय समीर, हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा. भेटू अशा प्रकारच्या आणखी व्हिडिओ. तेव्हापर्यंत स्टे सेफ, स्टे हॅपी.